श्रीरामाचा मृत्यू. प्रभू रामचंद्राने अयोध्यावर 10 वर्ष रामराज्य केले. प्रभूंना आपले अवतार कार्य संपवण्याची आठवणच राहिली नाही. सर्व देव चिंतातूर झाले. भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणणे आवश्यक होते. सर्व देव यमराजाकडे गेले. त्यांच्यावर ही कामगिरी सोपवली. परंतु यमाने हे कार्य करण्यास स्पष्ट नकार दिला. जोपर्यंत हनुमान अयोध्येत आहेत तोपर्यंत मी त्या नगरीत पाऊलही टाकू शकत नाही असे सांगितले. शेवटी सर्व देवांनी ही जबाबदारी काळावर सोपवली. त्यांनी ती मान्य केली. पण त्यांनाही हनुमंताची भीती होतीच. म्हणून त्याने साधूंचा वेश घेतला. बरोबर दुर्वास मुनींना घेतले. दोघेही अयोध्येत आले. काळ राजवाड्यात आला व त्याने रामरायाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. रामरायाची भेट झाली. प्रभूंनी त्याला ओळखले. काळाने एकांतात बोलवण्याची विनंती केली. रामचंद्रांनी महालाच्या एका खोलीत त्यांना नेले. लक्ष्मणाला दारात पहारा देण्यासाठी उभे केले. कोणालाही आत न सोडण्याची आज्ञा केली. आज्ञा मोडणाऱ्याला मृत्युदंड दिला जाईल असे बजावले. लक्ष्मण पहारा देत उभे राहिले. एकांतात काळाने भगवंतांना आपले अवतारकार्य संपवण्याची विनंती केली. प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू अटळ आहे या सत्याची आठवण करून दिली. प्रभूंनी आपली विवेचना बदलून दाखवली. लक्ष्मण व हनुमंत यांच्या भक्तीने मी बांधला गेलो आहे. ते म्हणाला अवतार संपवून देणार नाहीत असे सांगितले. लक्ष्मणांना बाजूला करण्याची योजना मी केली आहे असे काळाने सांगितले. ती जबाबदारी दुर्वासांना दिल्याचे सांगितले. तुम्ही हनुमंतांना बाजूला करा अशी विनंती केली. प्रभूंनी त्यास होकार दिला. तोपर्यंत दुर्वास मुनी येथे आले. त्यांनी रामास भेटायचे आहे असे सांगितले. लक्ष्मणाने नकार दिला. प्रभूंची आज्ञा सांगितली. पण दुर्वास ऐकण्यात ते अत्यंत क्रोधिष्ठ झाले. आपली भेट नाकारणाऱ्या श्रीरामास आता मी शाप देतो असे म्हणू लागले. लक्ष्मणापुढे धर्मसंकट उभे राहिले. मुनींना आत जाऊन घ्यावे तर बंधू आज्ञेचे उल्लंघन होईल व मृत्युदंडाला सामोरे जावे लागेल. नाही जावे घ्यावे. पितृतुल्य बंधूंना मुनी शाप देतील. शेवटी लक्ष्मणाने मृत्यूला सामोरे जाण्याचे ठरवले. रामरायांना विचारून तो असे म्हणू लागले. लक्ष्मण खोलीत प्रवेश केला. इकडे दुर्वासान गुप्त झाले. लक्ष्मणाला पाहताच रामचंद्राने त्याला आपल्या आज्ञेची आठवण करून दिली. परंतु दुर्वास आपल्यामुळे आज्ञा मोडावी लागेल असे लक्ष्मणाने सांगितले. प्रभूंनी त्याला मृत्युदंड घेण्यास सांगितले. अयोध्येच्या बाहेर तू निघून जा. हाच तुला मृत्युदंड असे सांगितले. समोर प्रत्यक्ष काळाला बसलेले पाहून लक्ष्मण काय समजायचे ते समजले. महालाच्या बाहेर पडून लक्ष्मण शरयू तीरावर गेला. शरयू नदीत आपला देह त्यागून आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे पुन्हा शेष होऊन प्रभूंच्या येण्याची वाट पाहत बसला. इकडे प्रभू रामचंद्रांच्या काळाने निरोप घेतला. प्रभू खोलीच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या हातातली अंगठी काढली. महालाच्या 2 दगडी फरशांमध्ये एक छोटीशी फट होती. त्या फटीत ती अंगठी टाकली. हनुमानाला बोलावून आणण्याची आज्ञा केली. हनुमंत आले. प्रभूंनी त्यास अंगठी फटीत टाकल्याचे सांगितले. हनुमंत अंगठी काढू लागले. पण फट लहान असल्याने काही केल्या अंगठी निघेना. मग हनुमंताने सूक्ष्म रूप घेतले व त्या फटीत गेले. पण ती फट म्हणजे एक सुरंग होती. त्या फटीतून हनुमंत थेट पाताळात गेले. इकडे लक्ष्मणाचा वियोग आपणास सहन होत नाही म्हणून आपणही आता शरयूमध्ये जातो असे सर्वांना सांगितले. प्रजाजन रडू लागले. शोक करू लागले. रस्ता अडवू लागले. प्रभू मात्र कोणाचे ऐकेनात. शेष त्यांची वाट पाहत होता. प्रभू शरयू तीरावर आले. सर्व प्रजाही बरोबर आली. ज्या मार्गाने लक्ष्मणजी गेले त्याच मार्गाने प्रभूंनीही प्रवेश केला व पाण्यात नाहीसे झाले. इकडे हनुमंत पाताळात पोचले. वासुकीने त्याचे स्वागत केले व येण्याचे कारण विचारले. प्रभूंची अंगठी शोधण्यासाठी येथे आलो असे हनुमंताने सांगितले. वासुकीने त्यांना अंगठीचा ठीक दाखवला व त्यातून प्रभूंची अंगठी शोधून घेऊन जा असे सांगितले. परंतु या सगळ्या अंगठ्या सगळ्याच होत्या सर्व रामाच्याच होत्या. त्यामुळे मारुतीपुढे संभ्रम निर्माण झाला. तेव्हा खरी गोष्ट वासुकीने त्यांना सांगितली. आपले प्रभू आपल्याला सोडून जात आहेत. हे ऐकून मारुतीराय मनोवेगाने शरयू तीरावर आले. सर्व प्रजांना शोक करीत होते. मारुतीरायांनाही अनावर असा शोक झाला. त्यांनी प्रभूंना दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा
शरयूतून शेषावर पाहुडलेले भगवान महाविष्णू प्रगट झाले. सर्वांना आनंद झाला. सर्वांनी भगवंताचे दर्शन घेतले. आपले कार्य संपल्यामुळे आपण वैकुंठ जात आहोत. कुणीही शोक करू नका असे सांगितले. आपले दोन्ही पुत्र व बंधूंचे पुत्र यांच्याकडे राजव्यवस्था लावून दिली आहे. त्यांच्या आज्ञेत सुखाने राहा असा आशीर्वाद दिला. हनुमंत बरोबर येण्याचा हट्ट करू लागले. प्रभूंनी त्यांना त्यांच्या चिरंजीवित्वाची आठवण करून दिली. अयोध्येच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिली. सर्वांचा निरोप घेऊन प्रभूंनी वैकुंठाला गमन केले. जय श्रीराम.